सांगलीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच 14 फुटी पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात 13 एप्रिल रोजी पार पडले। या सोहळ्यास उपस्थित राहता आलं नाही म्हणून आज सांगली गणपती पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी आज सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा स्नेहलताई सावंत तसेच माजी नगरसेवक सचिन सावंत यांनी युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर युवराजांनी 14 फुटी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केले। यावेळी बोलताना युवराज आदित्यराजे पटवर्धन म्हणालेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता, बंधुता आणि शिक्षणाची शिकवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे। त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करत राहू असं त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमास प्रफुल्ल ठोकळे, अनिल साबळे, प्राध्यापक रवींद्र ढाले, प्रियानंद कांबळे, पृथ्वीराज थोरात, अविनाश कांबळे, मनोज गाडे, नितीन गोंधळे, विनोद चौडीकर, राकेश दडनावर, सचिन शिंगे यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमांगण परिसरमध्ये आज आपले सांगली शहराचे राजे भेट देण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिले। पश्चिम महाराष्ट्रातील 14 फुटी हा पुतळा गेल्या 28 तारखेला आगमन सोहळा आणि 13 तारखेला अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आणि मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। वेळेअभावी राजेंना उपस्थिती नाही राहिली, पण आज त्यांनी वेळेचा हे मान ठेवून आणि आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन आज बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी इथं उपस्थित राहिले। त्याबद्दल मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करते। धन्यवाद। जय भीम। नमस्कार सांगलीकर। आज मी इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इकडे त्यांचं फुल असं सन्मान करायला आलो होतो आणि आपण इकडे मी एक संकल्प करतो, तुम्ही सगळे माझ्या करा की शिक्षणाचा प्रसार करू आपण आणि काही विरुद्ध कोणाचं काही असं काही घाण होत असेल त्याच्या विरुद्ध आपण बोलूयात आणि एक चांगला समाज निर्माण करूयात, जसं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि त्यांच्याच शिकवणीवरती आपण असं जगूयात आणि असं पुढे त्यांना सगळ्या लोकांना त्यांची शिकवणी प्रदान करूयात। धन्यवाद। सांगलीच्या नगरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सर्वात प्रथम आज या ठिकाणी राजेसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बाबासाहेबांनी मानवंदन दिलेली आहे आणि त्यांनी एक मेसेज दिला सर्वांना, जयंती महोत्सव मंडळाच्या सर्व अध्यक्षांच्या समवेत, की शिक्षणाला आपण पुढे जाऊया, कुणाच्याही पद्धती कुठल्या आकाश न बाळगता आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊया। आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आदित्यराजे पटवर्धन राजाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे पुतळ्याला मानवंदनेसाठी आलेले आहेत, याचा आम्हाला आनंद आहे आणि संपूर्ण सांगलीच्या वतीनं जयंती महोत्सव वतीनं आम्ही आदर व्यक्त करतो। जय भीम साहेब।